नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपली सखी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर यावर्षी 2024 रोजीची दिवाळी मूर्त लक्ष्मीपूजन आणि त्याचे मूर्त आपण पाहणार आहोत आणि पूजाविधी पाहणार आहोत। लक्ष्मीपूजन कसं करायचं, त्याची मूर्ताची वेळ कोणती आहे, तर ते आपण पाहणार आहोत। यावर्षी लक्ष्मीपूजन 1 नोव्हेंबर शुक्रवार या दिवशी आहे। तर या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि नेहमीप्रमाणे आपण आपल्या देवघरात पूजा करायची आहे आणि लक्ष्मीपूजनचा जो मुहूर्त आहे त्यावेळेला आपण पूजा करायची आहे। त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे आणि त्याची पूर्वतयारी केलेली आहे। अशा प्रकारे सर्व साहित्य घेतलेलं आहे। रांगोळी घेतलेली आहे। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी जो मुहूर्त आहे तेव्हा आपल्या दारामध्ये रांगोळी काढून घ्यायची आहे। आपल्या दारामध्ये दिवा लावायचा आहे, पणत्या लावायच्या आहेत, दरवाजाला गोंडा आणि आंब्याच्या पानाचे तोरण लावायचे आहे आणि पूजाआधी आपण अशी सर्व तयारी करून घ्यायची आहे। आता आपण कलश जो आहे तो तयार करून घेऊया। प्रथम आपण कलशामध्ये तुळस, दुर्वा, सुपारी, पैसा या वस्तू घालून घेतलेल्या आहेत। नंतर हळद कुंकू, अक्षता आणि तुम्ही गंगाजल, गोमूत्र हेही घालू शकता, गुलाबजल हेही घालू शकता। आता याच्यावर आपण आंब्याचा टाळा लावायचा आहे। नंतर त्याच्या 5 बाजूने आपण हळद कुंकू लावायचं आहे। स्वस्तिक हवं तर स्वस्तिक काढून घ्या आणि मग त्यावर आपण नारळ ठेवूया। कळशाला हळद कुंकू लावून घेतलेलं आहे। वर आंब्याचं डाळं ठेवूया। आंब्याचं डाळं ठेवलंय। 5 पानं चालतात। आंब्याची पानं नाही मिळाली तर विड्याची पानं वापरावीत। वर नारळ ठेवूया। कलश तयार करून घेतला आहे। तर लक्ष्मीपूजन करताना आपण पूर्व पश्चिम बसावे, म्हणजे मांडणी पूर्वेला व्हावी असे बसावे। ही जागा मी इथे स्वच्छ पुसून घेतली आहे। इथे आपण रांगोळी काढणार आहोत। मी इथे रांगोळी काढली आहे। माझी लादी पांढरी आहे म्हणून मी रंगीत रांगोळी काढली आहे। त्यावर आपण हळद कुंकू आणि अक्षता आणि फूल वाहूया। हळद कुंकू, अक्षता आणि एक फूल। आता आपण ह्याच्यावरती पाट ठेवायचा आहे। पाट मांडला आणि त्यावरती कपडा अंतरलेला आहे। प्रथम आपण स्वतःला हळद कुंकू लावायचं आहे आणि आपल्या घरातील सर्व परिवारांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। पळीने हातावर आपण पाणी घ्यायचं आहे। डाव्या हाताने उजव्या हातावरती आपण पाणी घ्यायचं आहे आणि केशवाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः असं 3 वेळा पाणी आचमन करायचं आहे आणि चौथ्यांदा ते पाणी आपण तामनामध्ये सोडून द्यायचं आहे। हे पाणी तुळशीला किंवा झाडाला आपण घालायचं आहे। प्रथम आपण लक्ष्मीपूजन जरी असलं तरी गणपती बाप्पाची प्रथम स्थापना करून घेऊया। त्यासाठी मी इथे हळद कुंकू वाहते किंवा तुम्ही सर्व ठिकाणी अक्षता मिक्स करून हळदी कुंकात मिक्स करून जरी वाहिले अशा तरीही चालतात आणि मग एक एक देवाची तुम्ही स्थापना करा। आपण गणपती बाप्पाला इथे स्थापन करायचं आहे। मध्ये आपली लक्ष्मी येणार आहे। बाप्पाला आपण जानवं घालूया आणि वस्त्र घालूया। ते पण आपण घरीच तयार करायचं आहे। कापसाची वळी घेऊन गोल करून तिला हळद कुंकू लावायचं आहे की झालं वस्त्र तयार। दुर्वा आणि फूल आणि हळद कुंकू आपण लावून घेऊया। आता लक्ष्मी माता, माझ्याकडे सरस्वती आहे, मी सरस्वती पण घेतले। शंख, माझ्याकडे कुबेर आहे, कुबेर पण आपण स्थापन करूया आणि आपण जो कलश तयार केला आहे तो वरुण देव
वरुण देव म्हणून आपण त्याची स्थापना करायची आहे। त्याची स्थापना आपण आपल्या डाव्या हाताला करूया। तर असा तयार केलेला जो कलश आहे त्या कलशाची आपण सगळ्यांनी डोक्याला लावून घ्यायचं आहे आणि डोक्याला लावल्यानंतर आपण तिथे स्थापन करायचं आहे त्याला। वरुण देव म्हणून आपण कलशाची स्थापना केलेली आहे। सर्व देवांना हळद कुंकू लावून घेऊया। लक्ष्मी मातेला, सरस्वती मातेला, कुबेराला, इथे कुबेराला ठेवलेला आहे। शंख लक्ष्मीच्या जवळ ठेवलेला आहे, त्यावर हळद वाहून घेऊया। सर्व देवांना फुलं वाहून घेऊया। या दिवसांमध्ये शक्यतो गोंड्याची फुलं वाहिली जातात। वरुण देवाची पूजा करूया। हळद कुंकू आणि फूल वाहूया। पैसे ठेवायचे आहेत, म्हणजे आपल्याकडे नोटा असतील त्या नोटांचे बंडल ठेवायचे आहेत, दागिने ठेवायचे आहेत, पण पैसे आणि दागिने ठेवताना जरा त्याची काळजी घ्यावी। अशा प्रकारे आपण मांडणी करून घेतलेली आहे। आता आपण नैवेद्य दाखवूया। आता मी नैवेद्य ठेवून घेतलेला आहे, मिठाई ठेवलेली आहे, दूध ठेवलेलं आहे, पाणी ठेवलेलं आहे। पण दिवाळीचा फराळ ठेवायचा आहे आणि विविध मिठाई ठेवू शकता। लक्ष्मीला खीर आवडते म्हणून खीर ठेवू शकता। आपण दिवा ओवाळूया। अगरबत्ती ओवाळायची आहे। जेव्हा आपण पैसे ठेवतो तेव्हा अगरबत्ती आणि दिव्यापासून त्याची काळजी घ्यायची। आता आपण लक्ष्मीची जेव्हा स्थापना केली तेव्हा लक्ष्मी मातेला आपण पसा करायचा आहे हाताचा, तिला नमस्कार करायचा नाहीये आणि त्या लक्ष्मी मातेला आपण आव्हान करायचं आहे की आज लक्ष्मी पूजन आहे आणि तू आज माझ्या घरी ये आणि इथे विराजमान हो, असं आपण तिला सांगायचं आहे। स्थिर हो, आनंद दे, सुख दे, शांती दे, असं तिला बोलायचं आहे। त्यानंतर सर्व देवांना आपण नमस्कार करायचा आहे। या दिवशी आपण नवीन झाडूची पण पूजा करतो। आपण झाडूला लक्ष्मी मानतो आणि तिची पूजा करतो, तेव्हा ती पण इथे ठेवायची आहे। ती ठेवताना आपण तिचा शेंडा पुढे आणि तिचे आपण पकडतो ते आपल्या हँडल तिचा आपल्याकडे असावा अशा प्रकारे ठेवायची आहे आणि तिची ही हळद कुंकू अक्षता आणि पुष्प वाहून पूजा करायची आहे। लक्ष्मी मातेला जे आवडतं ते कमळाचं फूल व्हायचं आहे। तिला लाल फूल आवडतं, गुलाबाचं फूल आवडतं, तर ते तुम्ही व्हायचं आहे। जे आपल्याला शक्य आहे त्या गोष्टी तुम्ही ते वापरायच्या आहेत। नंतर लक्ष्मी मातेची आपण आरती करायची नाही, तर आपण स्त्री सुक्त म्हणायचं आहे, लक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे, लक्ष्मी मातेचे जप जाप्य करायचे आहे। ओम महालक्ष्मी नमो नमः हा जप म्हणायचा आहे। आता तुम्ही म्हणाला आरती का नाही करायची, तर आरती केली तर आपण देवांची आरती करतो त्यानंतर ते निघून जातात असं म्हटलं जातं, म्हणून आरती करायची नाही। म्हणून त्यांचे स्तुती स्तोत्र भजन जप असे आपण करायचे आहे। तसेच आपल्या घरातली स्त्री ही पण लक्ष्मी असते। ती सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत आपल्या घरासाठी राबत असते आणि आजची स्त्री ही घराबाहेर आणि घरातही राबत असते, तेव्हा आपण तिचीही काळजी घेतली पाहिजे, तिचीही कदर केली पाहिजे। तिला तिच्या कामामध्ये तिच्या मुलांनी तिच्या पतीने सर्वांनी मदत करून तिला सतत आनंदी ठेवलं पाहिजे। आपण सगळ्यांनी थोडासा खारीचा वाटा उचलला कामाचा तर तिलाही थोडीसा आराम मिळेल, आनंद मिळेल याचीही काळजी घेतली पाहिजे। घरची स्त्री आनंदी असेल तर आपलं संपूर्ण घर ती सशक्त होऊन सांभाळू शकते आणि संपूर्ण घर आपलं आरोग्यदायी आनंदी राहील। म्हणून तिची काळजी घ्या, तिला आनंदी ठेवा। आता आपण लक्ष्मी पूजनाचे मुहूर्त पाहूया आणि हा व्हिडिओ संपूया। तर शुक्रवारी 1 नोव्हेंबर 2024 या दिवशी सायंकाळी 6:04 ते रात्री 8:35 या प्रदोष काळात आपण पूजा करू शकतो।
दुसरा मुहूर्त आहे रात्री 9:12 ते 10:47 लाभ वेळ आहे म्हणून. आणि तिसरा मुहूर्त आहे उत्तर रात्री 12:22 ते रात्री 3:22 पर्यंत शुभ आणि अमृत योग आहे. यावेळी ती आपण पूजा करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करा आणि तुमच्या जीवनामध्ये लक्ष्मीला स्थिर करा, सुखी राहा, आनंदी राहा. आणि माझ्या आपली सखी युट्यूब चॅनलतर्फे आपल्या सर्वांना, माझ्या सर्व लाईक्स करणाऱ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि तुम्हा सर्वांना ही दिवाळी सुख, समृद्धी आणि आनंदाची जाऊ, ही ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. जय माताजी. या देवी सर्वभूतेषु मा लक्ष्मीरूपेण संस्थिताः नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मा लक्ष्मीरूपेण संस्थिताः नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः. सर्व देवांना हळद कुंकू